आणि शेवटचा प्रश्न 13 ऑक्टोबर 2023 चा जो GR आहे हा ऑथेंटिक आहे का? तर हो, हा ऑथेंटिक आहे आणि हा लागू पण या भरतीमध्ये होणार, 100% होणार असं मंत्री महोदय तसेच आज आयुक्त साहेबांनी सांगितलेलं त्रिभाषा सूत्रानुसार हा इम्प्लिमेंट 100% होतो आणि होतोच. परंतु माझं BSc कंप्लीट नाहीये, माझं BA झालेलं आहे, मग मला मॅथला घ्या असं म्हणलेलं चालेल का? त्यानंतर दुसरा प्रश्न त्यांचा असा होता की गुणवत्तेनुसार भरती करा, तर भरती ही गुणवत्तेनुसारच होणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न असा होता की महाराष्ट्रामध्ये राहून मराठीवरच अन्याय का? तर महाराष्ट्रामध्ये राहून आम्ही पण मराठी आहोत आणि मराठीवर कुठल्याही प्रकारचा अन्याय नाही, कारण की सेमी इंग्रजी म्हणल्यानंतर फक्त 2च विषय इंग्रजीतून आहे, बाकीचे सगळे विषय मराठीतून आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा मराठीवर अन्याय होत नाही. या सगळ्या प्रश्नांची त्यांची उत्तरे मिळालेली आहे. थांबतो मी. शाळेवर आम्ही शिकू शकतो का असा प्रश्न आहे मराठी माध्यमांचा. 1-2 मिनिटं सर्वांनी लक्ष द्या. आपल्या महिला भगिनी आणि बांधव, आता ज्या आपल्या बांधवांनी ज्या बाईट्स दिल्यात त्या बाईट्स आपल्या ग्रुपवरती टाकल्या जातील, मीडियावरही त्या दिल्या जातील. तर सर्व ज्या बाईट्स आहेत आपल्या